नमस्कार, मी साक्षी अणास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. 7 एप्रिल 2024 आज दिंडोरी बस स्थानक जवळ स्विफ्ट गाडीने अचानक पेट घेतला. आज 7 एप्रिल 2024 रोजी 3:30 ते 3:45 वाजेच्या सुमारास अचानक गाडी पेटल्याची माहिती दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक रणजित देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाच्या सुपरवायझर यांना सदर घटना सांगितली. त्यानंतर अग्निशामक बंब हा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी स्विफ्ट कार विझवण्याचा प्रयत्न केला. सदर गाडी ही तळेगाव दिंडोरी येथील असल्याची प्राथमिक माहिती आता प्राप्त होत आहे. साठी आता अग्निशामक बंबाचे सुपरवायझर दीपक सोलंकी. दीपक भाऊ, तुम्हाला ही घटना समजली कशी, या सविस्तर सांगा. हा सर, मला सचिन दादा देशमुख आमचे नगरसेवक आणि रणजित भाऊ देशमुख यांचा फोन आला. आमचं बंब तयारच होतं. आम्ही तिकडनं गाडी घेऊन निघालो. अग्निशामक आग विझवलेली आहे. गाडी पूर्ण लॉस झालेली आहे. काही जीवितहानी झालेली नाही. आमचे कर्मचारी कमलाकर विठ्ठल गांगुर्डे, संतोष सुरेश पगारे, नरेंद्र पगारे आणि मी स्वतः हजर होतो सर. नाही, पण आग विझवताना तुम्हाला त्या ठिकाणी अडथळा वगैरे काही तयार झाला कारण घटना नेमकी कोणत्या ठिकाणी आग खूप रुद्र अवतारची आग होती सर. आग खूप मोठी होती. पब्लिक पण खूप होती सर. तिकडे गर्दी होती. पण आग आम्ही व्यवस्थित विझवली सर. आणि आम्ही गाडी घेऊन घटना कुठे घडली? बस स्टँडवर घडली सर, दिंडोरी बस स्टॉपवर. त्या ठिकाणी प्रवासी वर्ग होते का? हो, भरपूर होते सर. खूप गर्दी होती सर. गाडी कुठली असावी अंदाजे? स्विफ्ट गाडी होती सर. टोटल लॉस झालेली गाडी. गाडी कोणत्या गावाची होती? ती इंदोरे गावाची होती सर. इंदोरे गावाची. त्यामध्ये कोणी मालक वगैरे किंवा कोणी होतं का नव्हतं? नाही नाही नाही, कोणीच नव्हतं सर. काही जीवितहानी झालेली नाही. एकंदरीत कशामुळे आग लागली असावी सर? ती गाडी उभी होती. काय आता काचा वगैरे पॅक होत्या. तर काही स्पष्ट झालेलं नाही आगीचं कारण सर. उष्णतेमुळे तर झाली नसावी ना? हो, नाही सर. एकदा ते लाखोपर पाट्यावर नाही का, ते फर्निचरला नगरपंचायत आपली नाही हे हो, हिचा पहिला टाईम, दुसरा टाईम आहे. फार झालं ते. एकदा ते लाखोपर पाट्यावर नाही का, ते फर्निचरला नगरपंचायत आपली नाही हे हो, हिचा पहिला टाईम, दुसरा टाईम आहे. फार झालं ते. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.